राज्याचे असणारे अध्यक्ष अर्जुन कोकाटे, पन्नालालजी सुराणा, जयवंत पाटील, अर्जुन देशमुख, त्याच्याचबरोबर बद्रीनाथ महाराज, सन्मानित व्यासपीठ, उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, इतिहास हा शिकवतो असं मी त्या ठिकाणी मानतो. आम्ही इतिहासातून शिकलो की आमच्या बेकीमुळे आम्ही गुलाम झालो. या गुलामीचा असणारा जो आधार आहे त्याला काही प्रमाणात धर्माने सुद्धा साथ दिली अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा बदल हा जेव्हा घडवायचा असतो तो आपल्यापासूनच सुरुवात करावा लागतो. आणि हे बदल आपल्या अगोदरच्या पिढीने केले की ज्याचा आज आपण असं गुणगान गातो आणि जगाला आणि समाजाला आपण असं सांगतो की त्यांनी केलेल्या त्यागाचं, त्यांनी लावलेल्या वटवृक्षाचं आज फळं आम्ही त्या ठिकाणी खातो. ही वस्तुस्थिती आहे. पण हे झाड जगलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही पाणी घालतो आहोत का? त्याला असणारं खत देतो आहोत का? त्याचं आपण आम्ही असणारं संगोपन करतो आहोत का? मला वाटतं याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतो. बद्रीनाथ महाराजांचं असणारं एक वाक्य मला वाटतं सगळ्यांच्या नजरेतून सुटलं, ऐकण्यातून सुटलं असं मी त्या ठिकाणी मानतो की मी महाराज असून आजही उपेक्षित आहे. मी महाराज असून आजही उपेक्षित आहे आणि काही अधिकारापासून मी वंचित आहे. 70 वर्षानंतर, स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर सुद्धा ही जर खंत असेल तर मी असं म्हणेन की नव्या पिढीचा असणारा अजून सुरुवात झाली नाही असं मी त्या ठिकाणी म्हणतो. मी अपयश म्हणत नाही, कारण अपयश कधी येतं की ज्यावेळेस आपण काहीतरी सुरुवात करतो आणि सुरुवात करून ते मिळालं नाही तर मग आपल्याला अपयश म्हणता येईल. पण आपण सुरुवातच केली नसेल तर अपयशाचा प्रश्नच त्या ठिकाणी उद्भवत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. दारं उघडी झाली, ज्यांना दर्शन घ्यायचं आहे ते दर्शन घ्यायला जातात. परंतु त्याचं पुढचं पाऊल आपण टाकणार आहोत. त्याच्या पुढच्या प्रवासाला आम्ही सुरुवात करणार आहोत की नाही, आणि त्याच्या पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करत नसल्यामुळे या देशातल्या ज्या प्रतिगामी शक्ती आहेत, या देशातल्या असणाऱ्या ज्या शक्तींना असं वाटतं की जुनं आयुष्य पुन्हा यावं असं ज्यांना वाटतंय त्यांचे प्रयत्न चालू होतात आणि विरोध नसल्यामुळे त्यांना यश येतं अशी असणारी परिस्थिती आहे. हे यश संघर्षातून आलं असतं तर मी विजयातून आलं असं त्या ठिकाणी. पण त्या यशाचं जे श्रेय आहे कोणीच विरोध करायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती. आज माझ्या अंदाजाने खऱ्या अर्थाने आपल्याला असणाऱ्या एक नव्या प्रवासाला सुरुवात केली पाहिजे. एका नव्या प्रवासाला सुरुवात केली पाहिजे.
आणि तो नवा प्रवास कुठला? माणसं बदलत नसतील तर आपण बदलायला लावली पाहिजे. ते पाऊल टाकायला तयार नसेल तर आपण त्या ठिकाणी टाकायला सुरुवात केली पाहिजे. काय का सामाजिक बदल हा आपण म्हटलं की एक सिद्धांत मांडला की लगेच होतो असं नाही. तो समाजामध्ये रुजवावा लागतो. तो जसा रुजत जातो तसा तो स्वीकारला जातो आणि स्वीकारल्यानंतर तो समाजाचा असणारा एक भाग होतो. हे आपण असणारं लक्षात घ्या. याच विठ्ठल मंदिरासमोर अनेक आंदोलनं होतात. बडव्यांच्या अधिकाराच्या संदर्भात होतात, इथल्या महाराजांच्या अधिकाराच्या संदर्भात होतात, हबप जे आहेत त्यांच्या अधिकाराच्या संदर्भातलं होतात. आणि मग सरकारने लक्ष घालावं असं त्या ठिकाणी म्हटलं. सरकार लक्ष घातलं नाही. ती आंदोलनं सुद्धा काळांतराने हळूहळू त्याच्यातली हवा निघून जाते. हे आपण असं लक्षात घ्या. सगळ्याच गोष्टी सरकारकडून होतील असं अजिबात नाही. उलट सरकार हे सगळ्यात शेवटी बदलतं. जेव्हा त्याची खात्री होते की समाज व्यवस्थेमध्ये या बदलाला स्वीकार आहे, मग तो उडी मारतो आणि म्हणतो की नाही हा बदल झाला पाहिजे आणि स्वतःला मी बदल आणला म्हणून मिरवत असतो. पण समाजामध्ये बदल व्हावा म्हणून तो कधीच राजकारणी माणूस त्या ठिकाणी मांडत नाही. काय बदलाला आपण सुरुवात केली पाहिजे? आज इथे असणारे प्रत्येक समाजाचे असणारे पुजारी आहेत. हे पुजारी स्वतःच्या समाजापुरते मर्यादित आहे. आम्ही बदल म्हणतो. आपणच निर्णय घेतला पाहिजे. सरकार जेव्हा करायचं असेल तेव्हा करेल. आम्हीच बदल केला पाहिजे की माझ्या बाजूला राहणारा जो कोण असेल त्याच पुजाऱ्याच्या हातून मी असणारा माझा विधी करून घेणार. हळूहळू हा विचार समाजामध्ये पसरायला सुरुवात होईल. आणि जसजसा हा पसरायला सुरुवात होईल त्याच पद्धतीने आपण असणारा म्हणतो की प्रेमाने आपण असणारा जिंकलं पाहिजे. पण दुर्दैवाने अजूनही उतरंडीच्या पायऱ्या या लोकांच्या मनामध्ये कायम आहेत. हे मी त्या ठिकाणी पाहतो. हे कायम आहे. मी त्या ठिकाणी पाहतो. ज्याला इंग्रजीमध्ये हॉरिझॉन्टल असं म्हणतात, समांतर असं ज्याला म्हणतात. समांतर असणारा समूह हा मी एकमेकाला स्वीकारायला तयार नाही. समांतर असणारा समूह एकमेकाला स्वीकारायला तयार नाही. तो आपल्या वरच्याला स्वीकारतो पण आपल्या बरोबरच्याला स्वीकारत नाही. ही सगळ्यात मोठी आजच्या 70व्या वर्षानंतर आपली कोंडी आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. ही कोंडी आहे. या कोंडीवरती आपण बोललं पाहिजे. आणि या कोंडी फोडायची असेल तर मी आपल्याला उपाय सांगितला. मी आपल्याला उपाय सांगितला की कुठल्याही समाजाचा असणारा पुजारी असला तर मी त्याला स्वीकारायला तयार आहे आणि त्याच्याकडून विधी करायला तयार आहे. ही अडचण आहे का आपल्या सगळ्यांना? हे रुजवावं लागेल. मी जसं म्हणा याचा प्रचार करावा लागेल. याला स्वीकृती मिळवावी लागेल. आणि समाजाने एकदा असणाऱ्या स्वीकृती दिली की मग राजकारणी मंडळी पुढे येतात. नाही हा समाजामधला बदल झालेला आहे आणि तो आपण स्वीकारला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. अनेक गोष्टी आपण फक्त शब्द वापरतो की मी प्रेमाने जगलो पाहिजे.
माझा आपलं सगळ्यांना असणारा एक प्रश्न आहे, 5 सेकंदामध्ये मला असणारं उत्तर द्या. 5 सेकंदाच्या वरती लावायचं नाही. तुम्हाला दिला नाही तरी स्वतःला असणारं उत्तर द्या की या देशामध्ये आम्ही जेव्हा तरुण होतो त्यावेळेस 10-15 आम्ही नावं घेऊ शकत होतो की जे देशाचे नेते, सर्वसामान्य नेते, कुठल्या एका जातीचे नेते नाहीत, कुठल्या एका धर्माचे नेते नाहीत. 5 सेकंदमध्ये 10-12 नावं आम्ही घेऊ शकत होतो की हे सर्वांचे नेते आहेत म्हणून. आपण प्रेमाची भाषा बोलतो. माझा असणारा सवाल आहे, स्वतःलाच असणारा विचारा आणि 5 मिनिटांमध्ये त्याचं उत्तर द्या. आज या देशामध्ये असा कोण नेता आहे की जो सर्वसामान्य आहे म्हणून सांगा. त्याचं उत्तर नाहीये. कारण का सर्वसामान्य आपण उभंच केलेलं नाही. जुन्या पिढीने मी जसं म्हणालो की बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. समाज व्यवस्थेमध्ये कितीही अप्रिय गोष्ट असेल तिची चर्चा करण्यापासून ते थांबले नाही. लोक काय म्हणतील याचा त्यांनी अजिबात विचार केला नाही. पण हे उद्याच्या समाज व्यवस्थेसाठी गरजेचं आहे, झालं पाहिजे आणि म्हणून ते मांडत गेले. आणि मांडत असताना लोकांना पटावं म्हणून असणारा उपोषण सुद्धा करत बसले. आज मी असणारा मानतोय की प्रगती झाली. आपण म्हणतो निश्चित प्रगती झाली. पण मी असं म्हणेन की आपण विघटनाच्या उंबरठ्यावरती उभे आहोत हे आपण असं लक्षात घ्या. भाषेच्या विघटनाच्या उंबरठ्यावरती उभे आहोत. प्रादेशिक प्रश्नावरती धरून आपण उंबरठ्यावरती उभे आहोत. अविकसित भागाला न विकसित करणं आणि ते तसंच ठेवणं याच्यामध्ये आपण असणारा फुशारक्या त्या ठिकाणी मांडतो. हा समाज व्यवस्थेचा गाभा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. हा समाज व्यवस्थेचा असणारा गाभा आहे. या देशामधला आलुतेदार बलुतेदार जुन्या पद्धतीमध्ये खाऊन पिऊन सुखी होता. जुन्या व्यवस्थेमध्ये खाऊन पिऊन सुखी होता. पण आज मातंग समाजाचं काही, त्याचं दोरखंड त्याच्या हातात राहिलं नाही, त्याचा घायपात त्याच्या हातामध्ये राहिला नाही. टाटांनी त्याचा घायपात त्याच्या हातामध्ये घेतला आणि गरवारेने नायलॉनच्या दोऱ्या काढल्या. मी असे अनेक उदाहरणं देऊ शकतो. उद्ध्वस्त झाली. आणि या उद्ध्वस्त झालेल्या माणसाला आपण त्याला सांगायला गेलो की अरे बाबा तू आता असताना सबुरीने घे, तर तू असताना म्हणतो तुझी सबुरी तुझ्याकडे ठेव, माझा मार्ग माझा मार्ग. आणि म्हणून इतिहासाच्या गुणगान निश्चितपणे आपण गायलं पाहिजे. पण वर्तमानातल्या परिस्थितीचं सुद्धा आपण असताना आकलन केलं पाहिजे. आणि उद्याच्या भविष्यासाठी आपल्याला असणारा नवा मार्ग काढणं हा त्याच्यातला महत्वाचा.
आणि म्हणून एक मार्ग मी आपल्याला सुचवला, मी सगळं मांडत नाही या ठिकाणी. उद्या या नव्या व्यवस्थेची सुरुवात करायची आहे. तर या नव्या व्यवस्थेच्या सुधारणेमध्ये जो वेगवेगळा समूह आहे त्या वेगवेगळ्या समूहामधला असणाऱ्या पुजाऱ्याला आपण मान्यता द्यायला शिकलं पाहिजे आणि तो स्वीकारला पाहिजे, हे आपण असणारा लक्षात घ्या. फार छोटी आहे, कोणाच्या घरातला असणारा कप बशी जाणार नाही, कोणाच्या खिशातून पैसा जाणार नाही, कोणाच्या ह्याच्यातून जाणार नाही, पण एक मानसिक बदल निश्चितपणे होणार आहे. की मी जसं म्हणालो की मी समांतर माणसाला स्वीकारत नाही, मी वरच्या माणसाला स्वीकारतो, मी खालच्या माणसाला स्वीकारत नाही. या पुजाऱ्याला आपण असणारा स्वीकारलं तर मी समांतर स्वीकारायला सुरुवात करतोय आणि सगळ्यात मोठी देण या देशाच्या उभारणीला असेल, हे आपण असणारा लक्षात घ्या. आणि जुन्या पिढीच्या साने गुरुसाहेबांसारख्या, बाबासाहेबांसारख्या, गाडगे महाराजांसारख्या, महात्मा गांधीच्या माणसांच्या त्यागाला एक आकार आणि एक रूप आपण त्या ठिकाणी देणार आहात, हे लक्षात घ्या. हातावर हात बसून असणारं चालत नाही. आपल्याला हा गाडा उडावा लागतो. हा गाडा सहजासहजी बदलणार नाही. कारण का इंग्रजीमध्ये ज्याला म्हणतात वेस्टेड इंटरेस्ट, तशी ही जुनी व्यवस्था एक वेस्टेड इंटरेस्ट आहे. मी एक उदाहरण देतो आणि मी थांबतो. व्हीपी सिंगाच्या असणाऱ्या प्रचाराला अलाहाबादला ज्यावेळेस मी गेलो तेव्हा एका चांगल्या उच्चभ्रू माणसाच्या घरामध्ये माझा मुक्काम होता. त्यांनी माझी सगळी केली, गाडी दिले, घोडे दिले, पैसे दिले, सगळे दिले. एकदा जेवणाच्या टेबलावरती त्यांनी असताना मला विचारलं कि प्रकाशराव, आप एक सवाल का जवाब दोगे? तो मैंने कहा कोशिश करूंगा. बोले क्या ये उचित होगा कि इस देश की धुरा, इस देश का सर्वोच्च जो पद है वो हम लोग एक क्षत्रिय के हाथ में दे? मुख्यमंत्री के हाथ तक ठीक है, लेकिन देश की सर्वोच्च सत्ता क्षत्रिय के हाथ में देना इस बार उचित होगा क्या? माय लक्षात आलं तो चिंतेतोही नाही विचारतोय आणि त्याच्याबरोबर जे घडलं नाही ते घडतंय त्याच्याबद्दलही त्याची असणारी चिंता आहे. हा जो संशयाचा जो कल्लोळ आहे हा सगळ्यात मोठा ह्या देशाचा प्रश्न आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. गैरविश्वास, विश्वास न ठेवणं हा जो सगळ्यात मोठा असणारा प्रवाह आहे, हा विश्वास ठेवायला आपल्याला शिकायचा असेल तर मी आपल्याला जसं म्हणालो की माणसं समूह स्वीकारण्याच्या ऐवजी त्याचा पुजारी आपण असणारा स्वीकारायला सुरुवात करू. बदल तिकडनं सुरुवात होईल. तो बदल एकदा सुरुवात झाला की पुन्हा एका नव्या गाड्याने आपण असणाऱ्या नव्या ताकदीने आपण असणारा सुरुवात करू आणि या देशाची नव्यानं उभारणी आपण करू, हीच अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. पावसाने आपलं सगळ्यांचं असणारं स्वागत केलंय. या ठिकाणी मी थांबतो. पुन्हा बद्रीनाथ महाराज तानपुरे यांनी जे संस्थेची असणारी जागा या ठिकाणी एका चांगल्या कामासाठी असणारं उपलब्ध करून दिली, त्यांचेही आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. आंबेडकर